नमस्कार मित्रांनो. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये प्रियाच्या हातावरील मेहंदी रंगलेली नसते म्हणून प्रियाला खूप वाईट वाटलेलं असतं. त्यामुळे ती खूप चिडलेली असते आणि तेव्हा ती बाहेर येते आणि सगळ्यांना मेहंदी रंगली नाही असं सांगते आणि हात दाखवते. मित्रांनो, प्रियाचा न रंगलेला हात बघून सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं. मेहंदी कशी काय रंगली नाही असं सगळे म्हणतात. पूर्णाजी तर म्हणतात की अगं असं पहिल्यांदाच झालंय. तेव्हा प्रिया लगेच त्यांना सांगते की पूर्णाजी हा अपशकुन आहे का गं? मग कल्पना तिला म्हणते की असं नाही तन्वी, तू मनामध्ये असं काही आणू नकोस. मित्रांनो, अस्मिता प्रियावर हसत असते. लग्नामध्ये नवरीच्या हातावर मेहंदी नाही हे पहिल्यांदाच होणार आहे असं अस्मिता म्हणते. तेव्हा प्रिया म्हणते, तू हसतेस काय अस्मिता? तुमच्या सगळ्यांच्या हातावर मेहंदी किती छान रंगले आणि माझी नाही. त्या विद्याने काही भलतंच मेहंदी म्हणून लावले माझ्या हाताला असं मला वाटते. मित्रांनो, तेव्हा प्रतिमा म्हणते, मेहंदी चांगली नसती तर यांची पण रंगली नसती ना तन्वी? तेव्हा कल्पनाही म्हणते, हो ना तन्वी, तू पाण्याने हात उगाचच धुतलास बघ, त्यामुळेच असे झाले असणार. तेव्हा अस्मिता म्हणते, आता काहीही कारणं शोधली ना तरी अर्जुनचं तुझ्यावर प्रेम नाही हे खरं. तन्वी, तुला त्याचं मन जिंकायला खूप जास्त प्रयत्न करायला हवेत. मित्रांनो, अस्मिताच्या बोलण्याने प्रियाला विद्याचा खूप राग येतो आणि ती चिडून तिच्याकडे जाते. तेव्हा कल्पना अस्मिताला म्हणते, तुला जरा तोंड बंद नाही का ठेवता येत अस्मिता? तेव्हा लगेच अस्मिता म्हणते, मी काय केलं चुकीचं? तसंही अर्जुनचा उत्साह या लग्नात आपण बघतोयच ना, तरीही तुम्ही मलाच बोलता. मित्रांनो, मग अस्मिता रागाने आतमध्ये निघून जाते. तेव्हा कल्पना पूर्णाजींना म्हणते, प्रियाची समजूत काढायला बाहेर जाऊयात आपण पूर्णाजी. मित्रांनो, आता ही प्रिया खूप रागारागाने बाहेर आलेली असते आणि विद्याला बोलवते. तेव्हा रविराज विद्याला मेहंदी काढल्याबद्दल पैसे देत असतात. मित्रांनो, प्रिया विद्याजवळ येते आणि तिच्या चक्क थोबाडीत मारते आणि तिला म्हणते, मेहंदीत काय घातलं होतंस? तेव्हा विद्या तिला म्हणते, काही नाही. मित्रांनो, लगेच रविराज प्रियाला म्हणतात, तन्वी काय झालंय? तेव्हा लगेच प्रिया सांगते की बाबा बघा ना, माझी मेहंदी रंगली नाही. हे सगळं या मुलीमुळे झालंय. मित्रांनो, रविराज म्हणतात, पण ही वागण्याची कुठली पद्धत झाली? तेव्हा प्रिया सांगते की काय करू बाबा, मला भीती वाटते. हे लग्न व्यवस्थित पार पडेल ना? तेव्हा पूर्णाजी म्हणतात, अगं सगळं व्यवस्थित पार पडेल. तुझ्या मनातील ही अपशकुन वगैरे भावना काढून टाक आधी. मित्रांनो, आता प्रिया विद्याला म्हणते, माझी मेहंदी कशी रंगली नाही? तू नक्की मेहंदीच लावली होतीस का की दुसरं काही लावलं होतंस? तेव्हा विद्या म्हणते, नाही हो, नेहमीचीच मेहंदी होती. तुम्ही बघा ना, आजी आणि मावशींच्या हातावरील मेहंदी किती छान रंगली ते. आता प्रिया म्हणते, गप्प बस, मला उलट उत्तर देऊ नकोस. माझ्या लग्नात जर काही विघ्न आलं तर? मित्रांनो, लगेच रविराज म्हणतात की बास कर तन्वी, तू आत चल. तेव्हा प्रिया म्हणते, नाही बाबा, विद्या मला सांग, तुला हे सगळं सायलीने करायला सांगितलं होतं का? तेव्हा विद्या म्हणते, नाही हो, खरंच असं काही नाही मला सांगितलं. काही जणांची मेहंदी नाही रंगत, तशीच तुमचीही रंगली नसेल. मित्रांनो, विद्याच्या या बोलण्याने प्रियाला खूपच राग येतो. तेव्हा ती आणखीन एकदा विद्याच्या थोबाडीत मारते आणि तिचे पैसे काढून घेते. तेव्हा रविराज तिच्यावर चिडतात आणि म्हणतात, तन्वी, तिचे पैसे परत दे. तिच्या कामाचा मोबदला तिला मिळायलाच हवा. मित्रांनो, आता कल्पना प्रियाच्या हातातील पैसे काढून घेते आणि विद्याला देते. तेव्हा प्रिया विद्याला ढकलून देते आणि निघून जा असं म्हणते. प्रियाने ढकलल्यामुळे विद्या खाली पडते. तेव्हा मग तिला कल्पना उठवते. मित्रांनो, रविराज खूप चिडलेले असतात. तेव्हा ते रागाने प्रियाला म्हणतात की तन्वी, उगाच सगळ्यांसमोर मला हात उचलायला लावू नकोस. अगं, घरात तमाशा करत होतीसच, आता सासरच्या मंडळींच्या समोरही तमाशा करायला लागलीस. चल आत घरात, चल तू. मित्रांनो, मग रविराज प्रियाला रागारागाने घरात घेऊन जातात. तेव्हा कल्पना व पूर्णाजी विद्याची माफी मागतात आणि तिला घरी जायला सांगतात. बिचारी विद्या घरी जाते. पूर्णाजी तेव्हा कल्पनाला म्हणतात, कल्पना, तन्वी एरवी एवढी लाघवी मुलगी आहे, पण तिने आत्ता तिच्या रागावर नियंत्रण ठेवायला हवं ना? तेव्हा कल्पना म्हणते, हो, शिकेल ती पूर्णाई. तिची मेहंदी रंगली नाही ना, त्याचा तिला धक्का बसलाय म्हणून ती अशी टोकाची रिॲक्ट झाली. मित्रांनो, पूर्णाजी आणि कल्पनाला प्रियाचं टेन्शनच आलेलं असतं. प्रियाचं हे वागणं त्यांना पटतच नाही. आता इकडे बिचारी विद्या सायलीकडे येऊन सगळं सांगते. मित्रांनो, प्रिया
विद्याशी जे वागली हे सगळं ऐकून सायलीला प्रियाचा खूपच राग येतो. तेव्हा कुसुमताई म्हणते, प्रियाला अजिबात माणुसकी नाही. तेव्हा सायली म्हणते, प्रियाचं हे वागणं आपण जास्त सहन करतोय ना, म्हणून ती असं वागते. आता तिचा पापाचा घडा भरलाय कुसुमताई. आता मी तिला वरचढ होऊ देणार नाही. मित्रांनो, सायली खूप चिडलेली असते. मित्रांनो, आता इकडे अर्जुन सायलीच्या आठवणीत बसलेला असतो. तो मनातल्या मनात म्हणतो की सायली, या हातावर तुमच्याशिवाय कोणाच्याही नावाची मेहंदी रंगणार नाही. मिसेस सायली, मी मरेपर्यंत तुमच्यावर प्रेम करेन. मित्रांनो, अर्जुनला सायलीच्या आठवणी आठवत असतात. तसेच त्यावेळी त्याला पूर्णाजीला दिलेलं वचनही आठवतं. त्यावेळी तो खूप निराश होतो. मित्रांनो, आता ही सायली रात्री सुभेदारांच्या घरी आलेली असते आणि तिला अंगण घर बघून खूप गोष्टी आठवतात. ती लग्न करून घरी आल्यापासून ते कल्पनाने तिला घरातून बाहेर काढेपर्यंत सगळ्या चांगल्या वाईट गोष्टी आठवत असतात. अर्जुन आणि घरातील सर्वांबरोबर घालवलेले आनंदाचे क्षण तिला आठवत असतात. पण त्याच वेळी कल्पनाने तिला घराबाहेर काढलेलं असतं हेही तिला आठवतं. त्यावेळी ती खूप रडते. मित्रांनो, सायली पुढे दारापर्यंत जाते. इतक्यात कोणीतरी आले असं तिला भास होतो आणि ती बाजूला जाते. मित्रांनो, प्रियाला ही झोप लागत नसते. त्यावेळी ती उठून बाहेर आलेली असते. तेव्हा ती मनातल्या मनात म्हणते, सायली, तू माझी झोप उडवलीस, पण मी तुला जिंकू देणार नाही. सुभेदारांची सून झाल्यावर जे वैभव माझ्या हाताला लागणार आहे ते मी सोडणार नाही. मित्रांनो, मग प्रिया आतमध्ये जाते. आता इकडे सायलीला एक शिडी सापडते आणि त्याचा उपयोग करून ती अर्जुनच्या खोलीबाहेर लावून वर चढते. तेव्हा अर्जुनला बघून सायली खूप खुश होते आणि म्हणते, अहो बोला ना, किती दिवसांनी दिसताय तुम्ही मला. तुमच्याकडे बघतच बसावंसं वाटतंय, पण आता माझ्याकडे वेळ नाही. मला माहितीये, प्रियाशी लग्न करण्याचं वचन तुम्ही तुमच्या मनाविरुद्ध दिले ना, पण पूर्णाजींच्या जीवाला असलेला धोका आता टळलाय. आता आपल्याला एकत्र येण्यापासून कोणीही नाही अडवू शकत. मित्रांनो, अर्जुन पाठमोरा बसलेला असतो. तो काहीच बोलत नसतो, कारण त्याची झोप लागलेली असते ना. इकडे प्रिया खिडकीतून बघते. तेव्हा तिला समजतं की शिडी लावून सायली अर्जुनला भेटायला आली. आता इकडे सायली अर्जुनशी बोलत असते. अहो, मी आता ठरवले, मी तुमचं लग्न प्रियाशी होऊच देणार नाही. आता आपल्याला एकत्र येण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. पण आपण आता नवरा बायको आहे आणि कायम राहू. आपल्या सह्यांनी घटस्फोट झाला असला तरी मी पुन्हा तुमच्याशी लग्न करणार आहे आणि यावेळी सगळ्यांच्या साक्षीने. मग आपल्यात कोणीही शंका घेणार नाही. अहो, मला फक्त तुमची साथ हवी आहे. बोला ना, तुम्ही साथ द्याल ना मला. मित्रांनो, अर्जुन झोपलेला असतो. त्यावेळी तो काहीच बोलत नसतो. तेव्हा सायली म्हणते, अहो बोला ना, तुम्ही काहीच का बोलत नाही. इतक्यात प्रिया येते आणि रागाने शिडी जोरजोरात हलवते. मित्रांनो, प्रियाने शिडी हलवल्यामुळे सायली खाली पडते आणि तेव्हा प्रिया तिला रागाने म्हणते की सायली, तू हद्द केलीस. तू माझ्या नवऱ्याच्या खोलीत शिरण्याचा प्रयत्न करतेस, ते सुद्धा असं चोरून रात्रीच्या वेळी शिडी लावून. थांब, आता मी पोलिसांनाच फोन करते. मित्रांनो, सायली प्रियाच्या पुढे ठामपणे उभी असते. तेव्हा ती म्हणते, बरं, तू फोन करतेस का मी करू? आणि काय सांगणार पोलिसांना? की मी माझ्या घरात चोरी करत होते? गुन्हा आहे का हा? आता प्रिया चिडते आणि म्हणते, लाज नाही का वाटत तुला? इथून हकलून दिलं होतं ना गं, मग अशी लोचटासारखी परत परत काय येतेस? तेव्हा सायली तिला म्हणते, आवाज खाली कर. माझी माणसं झोपली आहेत आणि तुझ्या या अशा वागण्यामुळे त्यांना त्रास झालेला मला नाही चालणार. तेव्हा प्रिया म्हणते, कुठली तुझी माणसं? विसर आता सगळ्या सुभेदारांना. आणि जर अर्जुनच्या जवळपास फिरकण्याचा प्रयत्न केलास तर माझ्या इतकी वाईट कोणी नसेल. मित्रांनो, सायलीला प्रियाचा न रंगलेला हात दिसतो. तेव्हा ती तिचा हात पकडते आणि म्हणते, हात बघू. काय गं, मेहंदी काढली होतीस ना यावर? कुठे रंगली नाही? तू ज्यांच्या नावाची मेहंदी काढली होतीस ना, त्यांचं प्रेमच नाही तुझ्यावर. मित्रांनो, सायली हसत असते आणि म्हणते, माझी बघ मेहंदी किती छान रंगली. मित्रांनो, सायलीची रंगलेली मेहंदी बघून प्रियाला खूपच राग येतो. तेव्हा ती म्हणते, मी सांगितलं ना, तुझा आणि अर्जुनचा काहीही संबंध नाही. मित्रांनो, सायली प्रियाचा रागाने हात पिरगळते आणि पकडते आणि म्हणते, तू कोण गं संबंध ठरवणारी? खरं प्रेम कितीही लपवलं ना ते लपत नाही.
जसा तुझा दुष्टपणा लपत नाही. आणि हे सुभेदार तुझी नाटकी चालवून घेतात कारण तू प्रतिमात्या व रविराज काकांची मुलगी आहेस. पण तुझं खरं रूप सगळ्यांसमोर आणल्याशिवाय मी राहणार नाही प्रिया. प्रिया लगेच म्हणते, हात सोड माझा सायली. तेव्हा सायली म्हणते की याच हाताने त्या विद्याच्या थोबाडीत मारली होतीस ना? अगं, तुझी मेहंदी रंगली नाही यात तिचा काय दोष होता? तुझं कर्म होतं ते. नियती तुला दाखवून देत होती की तुझं यांच्याशी लग्न होणारच नाही. मित्रांनो, मग सायली प्रियाचा हात सोडते म्हणते, मला तुझ्यासारखं क्रूर वागता येत नाही. पण तुलाही समजलं पाहिजे की तुझ्यासारखं वागल्यावर किती त्रास होतो ते. तुला चांगल्या माणसांची भाषा कळतच नाही ना? मित्रांनो, आता प्रिया रागाने म्हणते की आत्ताच्या आत्ता निघ इथून. पुन्हा माझ्याशी बरोबरी करायला येऊ नकोस. तू कधीही जिंकणार नाहीस. तेव्हा सायली म्हणते की अगं, हा लढा तुझा आणि माझा नाहीच प्रिया. हा लढा खऱ्याचा आणि खोट्याचा आहे. आणि शेवटी सत्य जिंकणार, कारण सत्य म्हणजे प्रेम. मित्रांनो, प्रिया गप्प ऐकत असते आणि ती खूप घाबरलेली असते. सायली जाता जाता वर बघून म्हणते, तुम्ही काळजी करू नका अर्जुन सर, मी येते. मित्रांनो, सायलीचा हा कॉन्फिडन्स बघून प्रिया खूप घाबरते. मग सायली निघून जाते. मित्रांनो, प्रियाला सायलीचा खूपच राग आलेला असतो. आता आजचा भाग इथं संपलेला आहे. आता उद्याच्या भागामध्ये प्रिया घरातील सगळ्यांना रात्री सायली आली होती असं सांगणार आहे. आणि इकडे सायली चैतन्याला सांगत असते की मी घरी जाऊन आले. मित्रांनो, अर्जुनला तर खूप ताप आलेला असतो. आता बघूयात सायली अर्जुनला भेटण्यासाठी घरी जाते का? अशाच मालिकांचे एपिसोड पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा.